श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सर्वांसाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आली आहे आणि याच दिवशी सोमवार आल्यानं तिचं महत्त्व अधिक पटीनं वाढलं आहे. कारण या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीच ही तिथी साजरी केली जाते. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं भगवान शंकरांची महादेवांची पूजा केली जाते आणि या दिवशी सोमवार आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक पटीनं वाढलं आहे. तर भगवान महादेवांची पूजा आराधना करण्यासोबतच अनेक उपाय देखील या दिवशी केले जातात. हे उपाय केल्यानं आपल्या घरावरची सर्व संकट, सर्व विघ्न दूर होतात. असाच उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये मी सांगणार आहे अशा 5 वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. या वस्तू जाळल्यामुळं आपल्या घरावरील जी संकट असतील, काही विघ्न असतील, कोणी करणी बाधा केली असेल, नजर दोष असेल किंवा इतर कोणतीही संकट असतील तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. घरात भरभराट होणार आहे. पैसा कधीही कमी पडणार नाही. घरे धनधान्याने भरणार आहे, संपत्तीनं भरणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये या वस्तू जाळायच्या आहेत. आता या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्रिपुरारी पौर्णिमा हा तुळशी विवाह लावण्याचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये त्रिपुर वाती देखील लावल्या जातात. म्हणून या दिवशी देवतांना बेल आणि तुळस वाहिली जाते. त्याचबरोबर देवउठणी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला दररोज तुळशीची पूजा करायची आहे. तर ही त्रिपुरारी पौर्णिमा 26 नोव्हेंबरला दुपारी 3:53 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला दुपारी 2:45 ही पौर्णिमा संपणार आहे. आणि आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी करायचा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा अंत केला होता आणि ज्याप्रमाणे भगवान शिवानी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार दूर व्हावा, आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर व्हावी, आपल्यावरची सर्व संकटांचं निवारण व्हावं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची रोजची देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या जर देवघरामध्ये जर भगवान शिवांची जर मूर्ती असेल किंवा जर शिवलिंग असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला अगोदर पाणी, त्यानंतर दूध आणि नंतर पाणी असा अभिषेक या मूर्तीवरती किंवा या शिवलिंगावरती आपल्याला करायचा आहे. आणि यामध्ये ज्या पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. जर समजा तुमच्या जर देवघरामध्ये भगवान शिवांची मूर्ती नसेल किंवा जर शिवलिंग नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील हा अभिषेक करू शकता. आता हा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा, महामंत्राचा जप करत करत आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. जर शक्य नसेल उपवास करणं तर नाही केला तरी देखील चालू शकतो, परंतु ह्या दिवशी उपवास केला तर आपल्याला अधिक पटीनं याचं पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर आपल्याला दिवसभर ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप आपल्या मनामध्ये करत राहायचा आहे, भगवान शिवांची प्रार्थना करत राहायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ, मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा कसा लावावा हे सांगितलेलं आहे. तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर मातीचा किंवा कणकेचा दिवा लावायचा आहे. जर शक्य नसेल तर आपण आपल्या घरातील जो दिवा असेल धातूचा तर तो लावू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला लवंग, वेलची आणि कापूर टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्या तुळशीजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या जवळपास जे भगवान शंकरांचं जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे. जर मंदिरात जाऊन दीपदान करणं शक्य नसेल तर आपण आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करायचं आहे. त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून आपल्याला 750
म्हणजेच 750 त्रिपुरातील मंत्राचं हवन, या मंत्रोक्त हवन या दिवशी करायचं आहे. जर तुम्हाला 26 नोव्हेंबर रोजी हे जर हवन करता आलं नाही, तर तुम्ही 27 नोव्हेंबर रोजी हे हवन जरी केलं तरी देखील चालू शकतं. तर या त्रिपुर वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. तर या आपल्याला 750 म्हणजे 750 वाती घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला बाजारात जर मिळाल्या नाही तर या वाती तुम्ही घरी देखील सहजरित्या बनवू शकता. तर आपल्याला संध्याकाळी पूजा करण्याच्या वेळेला म्हणजेच आपण हे जे हवन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला या 750 ज्या वाती घेतलेल्या आहेत तर त्या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. यामुळं हवन हे चांगलं होतं आणि भिजत ठेवून मग आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. आणि आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्याचं हवन चांगल्या रीतीनं होईल. अशा प्रकारे तुम्हाला या 26 नोव्हेंबर रोजी आपल्या घरामध्ये हवन करायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला गणेश पूजन देखील करायचं आहे. आता जो आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजेच या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जी आपल्या घरामध्ये वस्तू जाळायच्या आहेत तर ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर, आपले हवन झाल्यानंतर, तुळशी पूजा झाल्यानंतर आपल्याला रात्री आपण झोपायच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ज्या 5 वस्तू लागणार आहेत तर त्या वस्तू मी प्रथम तुम्हाला सांगते. त्यातील जी पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे गोवरी, ज्याला आपण शेणकूट किंवा शेणी असं देखील म्हणत असतो. तर ही शेणी गावाला सहजरित्या, गावाकडच्या लोकांना सहजरित्या उपलब्ध होऊ शकते. पण जे आता शहरात राहणारी लोक आहेत आणि जी हे उपाय करणार आहेत तर त्याने ज्या ठिकाणी देवाचं सामान मिळतं, साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही गोवरी म्हणजेच हे शेणकूट मिळणार आहे आणि तिथून तुम्ही ते घ्यायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला हे नाहीच मिळालं तरी देखील चालू शकतं. असं काही नाही की ती असावीच, परंतु जर तुम्ही या जर गोवरीचा जर वापर केला तर याचा जाळ जास्त होईल, धूर जास्त होईल आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती यामुळं लवकर दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला जी दुसरी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला 5 ते 6 कापराच्या, भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि आता हे सर्व जाळण्यासाठी आपल्याला एक कापूरदानी घ्यायची आहे किंवा एखादी मोठं भांडं, कोणतं तरी मोठं पात्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहेत. जर शेणकूट मिळालं नाही तरी देखील चालेल, परंतु आपल्याला मी ह्या 5 वस्तू सांगणार आहे तर त्या घ्यायच्या आहेत. तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे ते म्हणजेच आपल्याला कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या. जास्त जरी घेतल्या तरी देखील चालू शकतो. आपल्याला याचा जो जाळ करायचा आहे, या वस्तू जाळायच्या आहेत तर याचा भरपूर प्रमाणात धूर व्हावा या प्रकारे यासाठी आपल्याला ह्या जाळायच्या आहेत. तर 5 ते 6 किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्ही या कापराच्या वड्या घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत, अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेली नसावी. तर या लवंगा आपल्याला 6 घ्यायच्या आहेत, 3 जोड्या घ्यायच्या आहेत म्हणजे 6 लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 6 वेलच्या घ्यायच्या आहेत. तसेच आपल्या घरामध्ये जी पिवळी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी, तर ही पिवळी मोहरी आहे तर ही आपल्याला चिमटीत घ्यायची आहे आणि या चिमटीने 5 वेळा म्हणजे 5 वेळा आपल्याला ही मोहरी, आपले हे कापूर घेतलेलं आहे, लवंग वेलची घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक तमालपत्र. आपल्या स्वयंपाकघरात ह्या मसाल्याच्या डब्यात असणाऱ्याच वस्तू आहेत. एक लवंग, वेलची, तमालपत्र, ही मोहरी. तर या आपल्याला सहजरित्या आपल्या घरामध्ये मिळणार आहेत. त्यामुळं आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे. हे तमालपत्र देखील आपल्याला अखंड घ्यायचं आहे म्हणजे कुठं खराब झालेलं नसावं, फाटलेलं नसावं. तर अशा प्रकारे, आणि हे तमालपत्र घेत असताना हे मोठं तमालपत्र घ्यायचं आहे. म्हणजेच एक असं छोटंसं पान न घेता एखादं मोठं पान आपल्याला हे तमालपत्राचं घ्यायचं आहे. तर आता या 5 वस्तू आहेत. तर या 5 वस्तू घ्यायच्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी आपण भगवान शिवांची पूजा केलेली आहे, शिवलिंगाची पूजा केलेली आहे तर तिथं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पेटवायचं आहे. जर तुमच्याकडं याच्यामधील जर शेणकूट नसेल तरी देखील चालू शकतं. आपल्या या 5 वस्तू होत आहेत. त्यामुळं आपण ह्या 5 वस्तू आपल्या या देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि तिथं आपल्याला पेटवायच्या आहेत. त्यानंतर आपल्या देवघरावरून याला फिरवायचं आहे आणि म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या मुलाची दृष्ट काढतो किंवा एखाद्याला ओवाळतो तर त्याप्रमाणे आपल्याला देवघरावरून हे ओवाळायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या देवघरातील देवांना, भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे. आपल्या घरावरची सर्व विघ्न दूर होण्यासाठी, घरावरची सगळी संकट
दूर होण्यासाठी, तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, लक्ष्मी मातेचा घरामध्ये वास राहण्यासाठी, ज्या काही समस्या असतील, मनोकामना असतील, इच्छा असतील, तर त्या सर्व काही आपल्याला इथं बोलायच्या आहेत. या वस्तू आपल्याला जाळल्यानंतर आणि त्यानंतर आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे. संपूर्ण म्हणजे आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तिथं देखील आपल्याला हा धूर घेऊन जायचा आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला संपूर्ण फिरवायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा जर कोणाची जर वाईट नजर असेल, नजर दोष असेल, करणी बाधा असेल किंवा इतर कोणतीही विघ्न असतील, तर ती घरातील सर्व या धुराबरोबर घरातून बाहेर जावीत यासाठी आपल्याला हा धूर करायचा आहे. आणि जितका जास्त धूर होईल अशा प्रकारे आपल्याला हा धूर करत राहायचं आहे. वाटलं तर आपल्याला याच्यावरती आपण तूप घालत राहायचं आहे आणि याचे जास्तीत जास्त धूर आपल्याला करायचा आहे. आणि जर आपण शेणकूट जर घातलं असेल तर याचा धूर नक्कीच जास्त होणार आहे. आता हे फिरवत असताना देखील आपल्या घरामधील नकारात्मकता बाहेर जाऊ दे, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे किंवा घरावरती जर कोणी करणी बाधा, कोणते दोष असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपण प्रार्थना करत राहायचं आहे, बोलत राहायचं आहे. मनातल्या मनात हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि हा उपाय जर शक्य असेल तर घरातल्या कर्त्या स्त्रीनं करायचा आहे, महिलेनं करायचं आहे. आणि आपल्या घरावरची सर्व संकट दूर होण्यासाठी तिनं प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेला, भगवान विष्णूंना, भगवान शिवांना ही प्रार्थना करायची आहे. आणि या दिवशी केलेली प्रार्थना, उपासना किंवा कोणताही केलेला उपाय हा या देवांजवळ पोहोचत असतो. कारण की कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि आपण हा त्रिपुरारी पौर्णिमेचा जो उपाय करणार आहोत तर तो वार आहे भगवान शिवांचा. या दिवशी भगवान शिवांची देखील पूजा केली जाते. त्याचबरोबर आपण या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करत असतो. त्यामुळं आपल्याला एकत्र या तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपली सर्व संकट दूर होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या घरामध्ये या 5 वस्तू या त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी अवश्य जाळायच्या आहेत. आणि तुम्ही या वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा, धनधान्य, संपत्ती येणार आहे, भरभराट होणार आहे. तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. कोणतंही विघ्न तुमच्या घरावरती येणार नाही. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर दर अमावस्या आणि पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जे संकट असतील, विघ्न असतील, जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.